आधुनिक बिहारच्या जीवनातील हा एक अत्यंत असामान्य आठवडा आहे. 35 वर्षात पहिल्यांदाच जेपीचे तीनही प्रमुख चेले श्री पासवान, शरद प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे बिहारच्या सक्रिय राजकारणातून बाहेर आहेत. अर्थात हे खरं आहे की लालू राबडी जे लालूंचाच एक भाग आहेत आणि नितीश कुमार यांच्यात त्यांनी 35 वर्ष राज्यावर राज्य केलं. तर आता आपण पाहूया की श्री यांच्या जाण्याने काय होते. नितीश कुमार राज्यसभेसाठी आणि फार तर त्यांच्या मुलाचा बिहार विधानसभा किंवा विधान परिषदेत प्रवेश. काय होणार आहे? तर राफ सर, जसं तुम्ही म्हणालात की निश्चितपणे 35 वर्षापर्यंत बिहारच्या सत्तेची सूत्र आधी लालू यादव, राबडी देवी आणि जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून नितीश कुमार यांच्याकडे होती. तर नितीश कुमार आता भाजपच्या दबावाखाली राज्यसभेत जात आहेत, म्हणजे राज्यसभेत जात नाही आहेत. त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही जे मुख्यमंत्री पदावर आहात त्याचा तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि त्यासाठी एका एक्झिट प्लॅननुसार नितीश कुमार यांनी आधी राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. काल ते निवडून आले आणि आता पुढच्या 14 दिवसात जी टाईमलाईन आहे त्या 14 दिवसात आपण पाहू की ते जे बिहार विधान परिषदेचे सदस्य आहेत त्या सदस्यत्वाचा ते आधी राजीनामा देतील आणि 9 एप्रिलच्या आधी त्यांचा राज्यसभा सदस्य म्हणून शपथविधी होणार नाही आहे. त्यामुळे ते 7 ते 9-10 एप्रिलच्या दरम्यान मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आणि पुढच्या महिन्यात ज्या 4-5 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, पण त्याआधी बिहारमध्ये एका नव्या सरकारची स्थापना होईल आणि या सरकारची जी स्थापना होईल, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपचा एखादा आमदार किंवा भाजपचा एखादा नेता बिहारच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसेल. राफ सर, हे भाजप यासाठी अनेक वर्षापासून काम करत आहे. पहिल्यांदा एक खूप छोटा भागीदार म्हणून, मग मोठा होतं, मग आणखीन मोठा होतं आणि शेवटी जनता दल युनायटेडला मुख्यमंत्री पदावरून हटवून. आता बिहारमध्ये जनता युनायटेडचं काय होतं? सर, आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की अजूनही भाजपला बिहारचा मुख्यमंत्री बनण्यासाठी कोणताही जनादेश मिळालेला नाही. तुम्हालाही माहीत आहे की 2015 मध्ये जेव्हा नितीश आणि लालू यादव एकत्र होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार प्रयत्न केला होता. पण त्यांना ही गोष्ट समजली की बिहारमध्ये 3 पक्षांकडे दुहेरी आकड्यात मतांचा वाटा आहे आणि या दुहेरी आकड्यातील मतांचा वाटा असलेल्या पक्षांपैकी जेव्हा कोणतेही 2 पक्ष एकत्र येतात तेव्हा तिसऱ्याचा पराभव होतो. जसं 2025 मध्येही तुम्ही आरजेडीचा मोठा पराभव पाहिला. त्यामुळे ते असं गृहीत धरून चालले आहेत की बिहारमध्ये ते थेट सत्ता मिळवू शकत नाहीत. त्यासाठी त्यांना नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला सोबत ठेवावं लागेल. निश्चितच येत्या काळात हा त्यांचा प्रयत्न असेल आणि आजही बिहार विधानसभेची जी आकडेवारी आहे त्यानुसार त्यांना माहीत आहे की ते एकटेही सरकार स्थापन करू शकतात. चिराग पासवान, उपेंद्र कुशवाहा आणि जीतन राम मांझी त्यांच्यासोबत आले तर 117चा आकडा त्यांच्याकडे आहे. 122 हा बहुमताचा आकडा आहे. पण खरं तर त्यांचं लक्ष केवळ मुख्यमंत्र्यांची खुर्ची किंवा मुख्यमंत्र्यांच्या ताजावर नाही आहे. त्यांना हे माहीत आहे की नितीश कुमार एकदा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून हटताच जनता दल युनायटेडचा ऱ्हास सुरू होईल. जरी त्यांचा मुलगा निशांत कुमार याला राजकारणात सामील करून घेतलं गेलं असलं तरी असं होऊ शकतं की नवीन मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यावर त्यांना उपमुख्यमंत्री किंवा इतर कोणतं तरी पद दिलं जाईल. पण या उपरही भाजपची खरी नजर जनता दल युनायटेडच्या वोट बँकेवर आहे. पण ही जी वोट बँक आहे ती अतिमागास, गैर यादव, मागास आणि महादलित आहे, ज्यात गैर पासवान दलित जातींचा समूह आहे. तर त्यांना हे माहीत आहे की जेव्हा नितीश कुमार दूर होतील तेव्हा त्यामुळे लोकांमध्ये खूप जास्त एका प्रकारची नाराजी असेल. लोकांमध्ये रोष आहे, त्यामुळे कोणताही बॅकलॅश होऊ नये असं त्यांना वाटतं. म्हणून त्यांचा प्रयत्न आहे की हे जे स्थित्यंतर आहे ते जास्तीत जास्त सुरळीत व्हावं आणि ते हे दाखवण्याचा प्रयत्न करतील की प्रत्येक निर्णय, मग तो राज्यसभेत जाण्याचा असो किंवा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा असो, तो मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा किंवा स्वतः नितीश कुमार यांचा आहे. पण सगळ्यांना माहीत आहे
की यानंतर जनता दल युनायटेडचा एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की बिहारच्या राजकारणातील त्यांचा अध्याय, जरी त्यांचे पुत्र निशांत कुमार आले तरी सर्वांना माहीत आहे की जी गोष्ट नितीश कुमार यांच्यात आहे, जसं की जी गोष्ट लालू यादवांमध्ये होती ती तेजस्वीमध्ये नाही. रामविलास पासवान यांच्यात जे विचार होते ते चिराग पासवान यांच्यात नाहीत. त्याचप्रमाणे निशांत नितीश यांच्यासमोर कुठेच टिकणार नाहीत. त्यामुळे कुठेतरी येत्या काळात नितीश यांचा जो कोर मतदार आहे तो जरी निशांतसोबत जोडला गेला किंवा त्याने पुढे चालू ठेवलं, पण त्यांनाही माहीत आहे, भाजपलाही माहीत आहे की किमान काही वर्ष तरी त्यांना JDUची साथ द्यावी लागेल आणि त्यांची जी नजर आहे ती त्या जातींना सामावून घेण्याचा, आपल्या बाजूला जोडण्याचा प्रयत्न असेल. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे की त्यांनी नितीश यांना वजा करून सरकार बनवलेलं नाही, तर नितीश यांना सोबत घेऊन सरकार बनवत आहेत. आणि प्रत्येक वेळी हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की ते दबावाखाली निर्णय घेत नाही आहेत, तर तो त्यांचा स्वतःचा स्वेच्छेचा म्हणजेच त्यांचा स्वतःचा निर्णय आहे. हा एक खेळ आहे. हे पाहण्याची गरज आहे की भाजपला उशिरा का होईना जिंकायचं आहे. पण JDUकडे त्यावेळी खूप कमी ताकद असेल. जर त्यांनी असं केलं तर जोपर्यंत JDU एक खूप लहान शक्ती बनत नाही तोपर्यंत JDUकडे खूप कमी ताकद असेल. देवराव, तुम्ही जे म्हणत आहात ती गोष्ट बरोबर आहे. भाजपने ज्या ज्या राज्यांमध्ये फायदा मिळवला आहे किंवा जिथे त्यांची ताकद वाढली आहे, मग ते महाराष्ट्र असो किंवा तुम्ही इतर कोणत्याही राज्यात बघा, अगदी उत्तर प्रदेशात बघा, बिहारमध्ये सुद्धा त्यांची जी वाढ झाली आहे ती विरोधी पक्षांची मतं किंवा विरोधी पक्षांना संपवून नाही, तर आपल्या मित्र पक्षांना कुठेतरी चिरडून किंवा मित्र पक्षांना बाजूला सारूनच त्यांची वाढ झाली आहे. तुम्ही नुकतंच पाहिलं असेल, गेल्या आठवड्यात पंजाबमध्ये अमित शाह गेले होते आणि त्यांनी सांगितलं की आता ते आघाडीचं राजकारण करणार नाहीत, म्हणजेच अकाली दलासोबत त्यांचा ताळमेळ असणार नाही. आता ते एकटे लढतील. तर कुठेतरी हे दिसून आलं आहे की भाजप जिथेही उदयाला येते तिथे त्यांच्या मित्रपक्षांचा ऱ्हास होतो आणि बिहारमध्येही अगदी तेच होईल. कारण बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या आजूबाजूचे जेवढे नेते आहेत त्यांना वाटतं की आत्तापासूनच त्यांना नितीश यांच्या नंतरच्या राजकारणाचा विचार करावा लागेल आणि त्यात त्यांना असं वाटतं की भाजप त्यांच्यासाठी सर्वात जास्त एक प्रकारचं सुरक्षित आश्रयस्थान आहे. त्यांच्यासाठी ते अधिक योग्य आहे आणि म्हणूनच सगळे आत्तापासून भाजपच्या सुरात सूर मिसळत आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या अनेक आमदारांनी, विशेषतः जे त्यांचे महत्त्वाचे आमदार होते, त्यांनी सांगितलं की नितीश जी बाजूला होत आहेत. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही आहे, पण त्यांच्याऐवजी निशांत यांना मुख्यमंत्री बनवण्यात यावं, जायला हवं. कारण जनादेश नितीश कुमार यांच्या नावावर होता. तर त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनेक आमदारांना फोन करून सांगितलं की तुम्ही यात पडू नका, हे सगळं ठरलेलं आहे. जे पुढचे मुख्यमंत्री असतील ते भाजपचे असतील आणि आता आम्ही अशा परिस्थितीत नाही आहे की आम्ही भाजपसोबत कोणताही नवीन वाद निर्माण करू, त्यामुळे आम्हाला भाजपच्या सुरात सूर मिळवावा लागेल. तर यावरून तुम्ही समजू शकता की कुठेतरी JDUचे नेतेही आतापासूनच हे गृहीत धरून चालले आहेत की जो काही त्यांचा बेस आहे तो आज न उद्या, उशिरा किंवा लवकर, येत्या काही वर्षात भाजप त्याला सामावून घेईल.
म्हणजे पंजाबप्रमाणे, महाराष्ट्राप्रमाणे, बिहारप्रमाणे दीर्घकालीन डाव खेळण्याबद्दल भाजपची ख्याती आहे. ते उद्याच्या सत्तेसाठी यात नाहीत, तर ते काही काळासाठी सत्तेत येण्यासाठी आणि मग सत्तेत टिकून राहण्यासाठी यात आहेत. तर हेच आम्ही बिहारमध्ये पाहत आहोत. तर तुम्हाला काय वाटतं, आघाडी म्हणून काय असू शकतं? जसं जसं भाजपला अधिकाधिक सत्ता मिळेल आणि JDUमधून लोक भाजपमध्ये येतील, भाजपचे मित्रपक्ष कशी प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे आणि JDUचे जे सदस्य उरले आहेत ते कशी प्रतिक्रिया देणार आहेत? बिहारच्या राजकारणात काही पुनर्रचना होण्याची शक्यता आहे का? बघा, बिहारच्या राजकारणात ही पुनर्रचना चालत राहील. हे बिहारच्या राजकारणाचं वास्तव आहे. प्रत्येक मित्रपक्षाची ती एक मजबुरी असेल आणि विशेषतः जेव्हा नितीश कुमार बाजूला होतील, म्हणजेच नितीश कुमार यांच्या राजकारणाचा आता शेवट होणार आहे. नितीश कुमार आता तुम्हाला जास्त पोस्टर्समध्ये दिसतील, त्यांचे जास्त व्हिडिओ दिसतील, जास्त भाषणं दिसतील. नितीश कुमार यांच्या सक्रिय राजकारणाचा एक प्रकारे आता त्यांचा बिगिनिंग ऑफ द एंड सुरू झाला आहे आणि सर्वांना माहीत आहे की जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लोकांमध्ये त्यांचं दिसणं आहे. एकदा ते राज्यसभेसाठी म्हणजेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेचे सदस्य म्हणून जेव्हा ते शपथ घेतील, त्यानंतर त्यांची जी सक्रियता आहे, त्यांचं जे काही सक्रिय राजकारणात आहे ते कमी होईल. त्यांचं लोकांशी, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशीही संभाषण कमी होईल. कमी अधिक प्रमाणात तुम्ही हे गृहीत धरून चला की येणाऱ्या काळात जो जनता दल युनायटेड असेल त्याला भाजपच आपल्या इच्छेनुसार चालवेल. भाजपला जसं हवं असेल तसाच जनता दल यू येत्या काळात चालेल. तर तुम्हाला वाटतं का की समजा 5 वर्षानंतर जेव्हा पुढची निवडणूक येईल तेव्हा JDU BJDमध्ये एक गंभीर दावेदार म्हणून अस्तित्वात असेल? बघा, निश्चितपणे येत्या काही वर्षात किमान जो जनता दल युनायटेडचा मतदार आहे, जो समर्थक आहे, तो निशांतसोबत किमान काही दिवस राहून बघेल की निशांत राजकारणात कशा प्रकारे शेपअप करतात. कारण निशांत सुद्धा ॲक्सिडेंटल आहेत. ते परिस्थितीने घडवलेले नेते आहेत. जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांना राजकारणात यावं लागलं आहे. तेजस्वी यादव किंवा चिराग पासवान यांना त्यांच्या वडिलांनी ग्रूम केलं होतं. निशांतलाही लक्झरी मिळाली नाही. नितीश कुमार जोपर्यंत सक्रिय होते तोपर्यंत त्यांनी त्याला कुठेतरी राजकारणापासून कोसो दूर ठेवलं होतं. त्यामुळे येत्या काही वर्षात जनता दल युनायटेडसाठी आव्हान असेल. पण ज्या प्रकारे भाजप इतकं आक्रमक राजकारण करते त्यात JDUसाठी सर्व्हाइव्ह करणं खूप कठीण होईल. तसेच ही नितीश कुमार यांची जबाबदारी नव्हती का की जेव्हा त्यांना आढळलं की ते थोडे कमकुवत होत आहेत तेव्हा त्यांनी उत्तराधिकारी आणावा, जर त्यांना मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षातच ठेवायचं होतं? पण त्यांनी काहीही केलं नाही. हे त्यांचं अपयश आहे का की त्यांनी आपल्या मुलाला लवकर आणलं नाही? बघा, निश्चितपणे हे त्यांचं खूप मोठं अपयश होतं. पण नितीश कुमार काही बाबतीत खूप हट्टी व्यक्ती मानले जातात, जसं की त्यांच्या कुटुंबातून कोणीही राजकारणात येऊ नये. आणि आजही जेव्हा निशांत कुमार येत आहेत तेव्हा त्यांना राजकारणात आणणं ही त्यांची मजबुरी आहे. कारण त्यांना माहीत आहे की जर ते निशांतला आणत नाहीत, दुसऱ्या कुठल्या नेत्याला पक्षाची सूत्र देतात, तर पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो रँक अँड फाईल त्याला स्वीकारणार नाही. मग तोच विचार आधी नाही आला का? तोच विचार 3 वर्षापूर्वी नाही आला का? तुम्हाला माहीत आहे, अगदी शेवटच्या दिवशी लक्षात आलं. दोघेही दत्त, जर मी माझ्या मुलाला नाही आणलं तर पक्ष कोसळेल. ती कल्पना त्यांना 3 वर्षापूर्वी नाही सुचली का? बरं, तो आणू शकला असता, त्याने आणलंय. हे नितीश कुमार यांचं आणि त्यांचा घराणेशाहीच्या राजकारणावर विश्वास नाही का? सर, नितीश कुमार यांची ही खूप मोठी ताकद होती, जिला आज त्यांच्यासाठी आपण आणि मी त्यांची कमजोरी मानत आहोत. की नितीश कुमार यांनी आपल्या कुटुंबाला किंवा विशेषतः आपल्या मुलाला राजकारणापासून दूर ठेवलं होतं. आजपासून 3 वर्षापूर्वी किंवा गेल्या वर्षापर्यंत ही त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जात होती की नितीश कुमार स्वतःच आपल्या भाषणात म्हणायचे की आमचं कुटुंब नाही, संपूर्ण बिहार आमचं कुटुंब आहे. पण जेव्हा गोष्ट स्वतःवर आली, आपल्या अस्तित्वावर आली, आपल्या पक्षाच्या अस्तित्वावर आली, तेव्हा अखेर त्यांना आपल्या मुलाला राजकारणात आणावं लागलं. मला एक सांगा, नितीश कुमार यांचे काही समर्थक पक्ष बदल करून राष्ट्रीय जनता दल आघाडीत सामील होण्याची काही शक्यता आहे का? हे मोठ्या प्रमाणावर यावर अवलंबून असेल की येत्या काळात जनता दल युनायटेडची सूत्र ज्या लोकांच्या हातात आहेत ते आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि जी नवीन सत्ता असेल
त्यात जे भाजपचे लोक सत्तेच्या केंद्रस्थानी असतील, भाजपचा पुढचा मुख्यमंत्री असेल, ते जनता दल युनायटेडच्या लोकांना कशा प्रकारे प्रतिसाद देतात, म्हणजेच त्यांना राजकीय प्रतिसाद कसा देतात. ज्याला वाटेल की इथे आपलं काम होत नाहीये, त्याच्यासाठी निश्चितच RJD हा एक पर्याय असेल. पण जसं मी म्हणाले की RJDची सूत्रेही तेजस्वी यादव यांच्याकडे आहेत. त्यामुळे हे सर्व यावर अवलंबून असेल की तेजस्वी यादव त्या लोकांना कशा प्रकारे स्वीकारतात. कारण तेजस्वी यादव यांचंही राजकारण जे आहे ते खूपच ढिसाळ वाटत आहे. बरं, येत्या काही वर्षात बिहारमध्ये खूपच रंजक काळ असणार आहे. धन्यवाद मनीष.